हॅलो नमस्कार मंडळी. जॉईन विथ राहुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, खूप दिवसांपासून आमची इच्छा होती गौतम बुद्धांच्या विश्व विपश्यना केंद्राला भेट देण्याची. त्यासाठी एक दिवस निश्चित केला आणि आम्ही पोहोचलो बोरिवली रेल्वे स्थानकावर. तिकडनं आम्ही ऑटो रिक्षामध्ये बसून थेट गाठली गोराई खाडी. मित्रांनो, खाडीवर पोहोचलो का एक गोष्टीची काळजी घ्यायची, लगेचच बोटीमध्ये जायचं नाही. तिकडनं गेटवरच आपण तिकीट काढायचं. 100 रुपये रिटर्न तिकीट असतं आणि शेवटची फेरी म्हणजेच बोट ही 6:30 वाजताची असते. आणि मग आम्ही बोटीतून प्रवासाला सुरुवात केली. 10 ते 15 मिनिटात आम्ही पोहोचलो आणि आम्हाला भव्य अविश्वसनीय अशा वास्तूचं दर्शन झालं. मित्रांनो, हे विपश्यना केंद्र आहे. तिथे आपण 9 दिवस ध्यान करू आपण विपश्यना शिकू शकतो. परंतु या धावपळीच्या युगात इतका वेळ कोणाला असेल इतका आपण सांगू नाही शकत. परंतु एक दिवस तरी निश्चित काढा, कारण विपश्यना करू तेव्हा करू, पण त्याच्या अगोदरच ही वास्तू बघून तिथलं वातावरण बघून आपल्याला खूप मनाची शांती मिळणार आहे. त्यासाठी मला असं वाटतं का प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी गेलंच पाहिजे. मी जास्त काही बोलत नाही आणि आपण थेट व्हिडिओ बघायला सुरुवात करू. फायनली पोहोचलो. तुम्ही हा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा, कारण तुम्हाला खूप चांगलं दृश्य बघायला मिळतील. मित्रांनो, हे आहे चित्रमुद्रण कक्ष. इथे गेल्यानंतर आपण या कक्षात जाऊन 15 मिनिटांसाठी एक व्हिडिओ दाखवला जातो. तो बघणे अत्यंत आवश्यक आहे, कारण गौतम बुद्धांच्या या पॅगोडाविषयी संपूर्ण माहिती अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत दिली जाते आणि आपल्याला या संपूर्ण परिस्थितीचा आपल्याला एक अंदाज येतो. मित्रांनो, जे लोक गौतम बुद्धांना मानतात, त्यांचे विचार त्यांना पटतात, विपश्यना ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, असे लोक नक्कीच या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करतील. थँक्यू. तर फायनली मित्रांनो, आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे, कारण 6:30 नंतर कोणतीच बोट अवेलेबल नसते. म्हणून आम्ही अगदी वेळेत निघालो. खूप मज्जा आली. दिवस कसा गेला हे कोणाला समजलंच नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने शांतीपूर्वक तिथलं वातावरण बघून मन एकदम मंत्रमुग्ध झालं. बघा, आमच्या इथं बोट लागली फायनली खाडीच्या धक्क्याला. ही परतीची आम्हाला शेवटची बोट होती, म्हणून आम्ही निघालो, कारण आम्हाला ट्रेनसुद्धा पकडायची होती. परंतु इथे धक्क्यावर पोचल्यानंतर काही माणसं आम्हाला दिसली. कदाचित ते येथील स्थायिक रहिवासी असतील, परंतु आपण ती चूक नाही करायची. आपण लगेच वेळेत निघायचं. धन्यवाद.